कोणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला? शिवरायांचा जन्म रयतेला नाही देऊन गेला. नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सर्वजण शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा. जास्तीचा वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया. मी चंद्रशेखर, आपण बघत आहात मानव धर्म परिवार. महाराजांनी झोपले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना उभे केले, उभे होते त्यांना चालते केले आणि चालणाऱ्या रयतेला स्वराज्याची शिकवण दिली. असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने चैतन्य प्रकट होतो, अभिमान जागृत होतो आणि आपण त्यांच्या समोर आदराने नतमस्तक होतो. अशा महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये आपल्या स्वराज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण काम केले. महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये तिसरे महान कार्य केले, ते म्हणजे देशाच्या दहशतवाद कमी करण्याकरिता, शत्रूला गाडद करण्याकरिता त्या काळामध्ये महाराजांनी दगडधोंडांचा वापर करून शत्रूंना पळून लावले. परंतु आता 21व्या शतकात आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात बमगाडे, रणगाडे, सैनिक, एवढी मोठी साधन संपत्ती असून सुद्धा आपण दहशतवादाचा सामना करू शकत नाही. पण आपल्या देशातील दहशतवाद कमी करायचे असेल तर महाराजांसारखे आखणी आणि नियोजन केले पाहिजे, तरच आपल्या देशातील दहशतवाद कमी होईल. महाराजांनी झोपले होते त्यांना जागे केले, जागे होते त्यांना उभे केले, उभे होते त्यांना चालते केले आणि चालत्यांना रयतेला स्वराज्याची शिकवण दिली. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ सर्व शिवभक्त तरुण बंधू आणि भगिनींना जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया मित्रांनो नवीन दिवशी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.